नागपुर के तहसील थाना क्षेत्र से एक चौंकाने वाला मामला सामने है, जहां इंदिरा गांधी शासकीय अस्पताल की एक महिला डॉक्टर ने अपने ही वरिष्ठ डॉक्टर पर अभद्र व्यवहार और विनय भंग का गंभीर आरोप लगाया है। सूत्रों के अनुसार घटना कार्यस्थल के दौरान हुई, जिसके बाद पीड़ित महिला डॉक्टर ने तत्काल हिम्मत दिखाते हुए तहसील थाने में औपचारिक शिकायत दर्ज कराई। पुलिस ने महिला की शिकायत के आधार पर वरिष्ठ डॉक्टर के खिलाफ विनय भंग की धाराओं में मामला दर्ज कर लिया है। फिलहाल तहसील पुलिस जांच में जुटी है और पूरे प्रकरण की बारीकी से पड़ताल की जा रही है। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 826/25 कलम 74 75 1 सबसेक्शन 1 75 1 सबसेक्शन 2 75 1 सबसेक्शन 4 कलम 79 कलम 351-2 भारतीय न्याय संहितेनुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील पीडित जी महिला आहे ती मेयो हॉस्पिटल येथे रेसिडेन्स डॉक्टर म्हणून कार्यरत आहे आणि त्यांचे जे HOD आहे यातील आरोपी मकरंद सूर्यकांत व्यवहारे, डॉक्टर मकरंद सूर्यकांत व्यवहारे, वय 56 वर्षे, मेयो हॉस्पिटल नागपूर हे HOD आहेत। या ज्या डॉक्टर आहेत रेसिडेंट डॉक्टर पीडिता, त्या मेयो हॉस्पिटलला आत्ताच त्यांनी जॉईन केलेलं आहे फॉरेन्सिक विभागामध्ये PG करिता, पोस्ट ग्रॅज्युएशन करता त्यांनी जॉईन केलेलं आहे। आणि डॉक्टर व्यवहार हे जे आरोपी आहेत ते त्या विभागाचे HOD असल्यामुळे वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन आणि या आदेशानुसार त्यांचे काम सुरू असतात। परंतु या ज्या पीडिता आहेत त्यांना डॉक्टर व्यवहारे यांनी काही चुकीची गोष्टी सांगितलेल्या आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही अशा प्रकारचे कपडे घातले पाहिजे, असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, या गोष्टीचा कंटिन्यूअस त्यांना त्रास होत होता पीडिता किंवा फिर्यादी यांना। आणि त्यांनी यापूर्वीही त्यांना सांगितले की सर आपण असं जे वागत आहात ते चुकीचं वागत आहात, आपण असं वागू नये। त्यानंतरही त्यांचा त्रास काही थांबला नाही। शेवटी त्यांच्या केबिनमध्ये बोलावणे आणि केबिनमध्ये एकट्यात त्यांच्याशी काही अपमानजनक शब्द किंवा मग ज्या गोष्टीमुळे ज्या भाषेमुळे एखाद्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची भाषा ते वापरत होते। त्यामुळे शेवटी त्यांनी पोलीस स्टेशन तहसील येथे तक्रार दिली। सदर तक्रारीवरून वरील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी अद्यापर्यंत अटक होणे बाकी आहे। पुढील तपास आम्ही क्राईम PI वाडवे यांच्याकडे देत आहोत। पुढील तपास आम्ही करत आहोत। त्यामध्ये सखोल तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करू।